माझे नाव आराध्या विलास काळे. मी इयत्ता 3वी मध्ये शिकत आहे. माझे शाळेचे नाव माऊली विद्या भवन. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना लोकमान्य टिळक यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मी आपल्या समोर स्वराज्य हा माझा धर्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्याविषयी मी 4 शब्द सांगणार आहे. आपण शांत चित्ताने ऐकावे अशी मी नम्र विनंती करते. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखली गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. आत्मविश्वास आणि निर्भयपणा हे गुण त्यांच्या अंगी जन्मजात होते. त्यांनी लोकांसाठी लोककल्याणाची कामे केली म्हणून त्याला लोकमान्य टिळक असे म्हटले जाते. लोकसेवेसाठी त्यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश हायस्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेज ह्या 3 संस्था सुरू केल्या. भारतीय समाजाला एकजूट करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले. 1881 मध्ये जनजागृतीकरिता बातमीपत्राची निर्मिती केली. ते नाव काय बातमीपत्राचं? केसरी व मराठा. बातमीपत्राच्या माध्यमातून त्यांनी जळजळीत लेखन करून इंग्रज सरकारला सरोगीपळू करून सोडले. इंग्रजांच्या विरुद्ध उभे राहणे हे खूप कठीण काम होते. ते त्यांनी केले. इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना खूपदा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारस हा ग्रंथ अभ्यासपूर्ण लिहिला. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. अशा या देशासाठी प्राण समर्पित करणाऱ्या थोर नेत्यास माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.